ही कहाणी एका अशा शहराची आहे जे शहर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी या नदीला पार करून जावं लागतं. नदीचं पात्र इतकं मोठं असतं की तिला छोटा समुद्र म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. ही नदी अनेक वर्षांपासून आपल्यावरती एक पूल बांधला जाईल अशी वाट बघत असते. काळाबरोबरच लोकांच्या समस्या वाढत गेल्या, पण नदीवर काही पूल बांधला जात नाही. अशा वेळी जादूगर मृदुंग संधीचा फायदा घेऊन समुद्रातल्या एका विशालकाय माशाला आपल्या नियंत्रणात घेऊन या नदीत घेऊन येतो आणि मग नदीच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत सामान घेऊन जाण्याचा मार्ग शोधतो. माझा जादूचा मासा तुमचं सगळं सामान या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुझा मासा एक वेळेला किती सामान घेऊन जाऊ शकतो? तुम्ही सांगा तुमच्याकडे किती सामान आहे, आणि माझा मासा खूप सामान घेऊन जाऊ शकतो. भाडा किती होणार? 2 रुपये किलोच्या प्रमाणे फिक्स आहे. भाड्यामध्ये काही भाव कमी होणार नाही. जादूवर माझा एक ट्रॅक्टर आहे जो किनाऱ्याला घेऊन जायचा आहे, जाऊ शकतो का? काळजी करू नका, माझा मालवाहू असा ट्रक आणि बस सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तुझा तर छोटासा ट्रक आहे. ठीक आहे, मी माझा ट्रॅक्टर घेऊन येतो. मी माझा सामान घेऊन येतो. हे जादूचा माशा, तोंड उघड. चला, तू तुझा ट्रॅक्टर घेऊन आज जा आता. दादा, जादूगर मृदुंगाने तर अशक्यही शक्य करून दाखवलं. हो, मालवाहूक विमान आणि पाण्यावरती जहाज याबद्दल ऐकलं होतं, पण मालवाहू मासा पहिल्यांदाच ऐकलं. हो, ऐकलं नाही, बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी. आणि माझ्या 5 गोणी या किनाऱ्यावरून त्या किनारी पोचवलेत. मी सुद्धा 5 क्विंटल कोळसा नदीच्या त्या किनारी पाठवला आहे. माझ्या सुद्धा 100 बकऱ्या माशाच्या पोटात बसून त्या किनाऱ्यापर्यंत पोचवल्यात, तेही एकदम धडधाकट. काही असो, जादूगरने कमालीची व्यवस्था केलेली आहे. जे काम सरकारने करायला पाहिजे होतं ते का जादूगर करून दाखवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की हे जर झालं असतं तर जादूच्या माशाची गरजच पडली नसती. जादूगर मृदुंगाकडे अशी काय जादू आहे जी करून इतक्या मोठ्या माशाला आपल्या नियंत्रणात केलेले आहे? दादा, आपल्याला झाड मोजून काय करायचं आहे? आंबे खाण्याशी मतलब आहे, बिया मोजून काय करणार तू? चला भाऊ, आपल्याला वेळेवर गावात पोचायला हवं. आज मालवाहू मासासाठी आगाऊ नोंदणी सुरू झालेली आहे. हो हो, चला चला, आम्ही सुद्धा बरोबर येतोय. क्षमा करा भावांनो, आजची नोंदणी संपलेली आहे. आता अजून जास्त सामान नाही घेऊन जाऊ शकत. तुम्ही लोक उद्यासाठी आगाऊ नोंदणी करा. हे काय बोलताय? आम्ही सकाळपासून रांगेत थांबलो. जादूगर, माझं खूप सामान अर्जंट आहे. आज ते नाही पोचलं तर खूप नुकसान होईल माझं. मला सुद्धा गाडी घेऊन त्या किनारी जायचं होतं. जादूगर भावा, माझ्या मुलीसाठी होंडा घेऊन जायचं होतं. तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. माझ्या मालवाहू माशामध्ये अजिबात जागा नाहीये. जादूगार मृदंगाचा मालवाहू मासा दिवस रात्र माल वाहण्याचे काम करत असतो. जादूगार मृदंग ह्यातून खूप पैसे कमावू लागतो. एक मालवाहू माशामुळे नगरातील लोकांना ये जा करण्यासाठी आणि सामान वाहून नेण्यासाठी सोय झालेली आहे. ह्यामुळे त्यांचा धंदा वाढू लागतो. वाढलेल्या धंद्यामुळे मालवाहू माशावर कामाचा खूप ताण वाढतो. जादूगार मृदंग संधीचा फायदा घेऊन समुद्रातून 2 अजून मोठ्या माशांना आपल्या जादूने प्रभावित करून आपल्याबरोबर घेऊन येतो. त्या माशांवरूनही माल वाहण्याचं तो काम करू लागतो. वाळूने भरलेले ट्रक, माणसांनी भरलेले बसेस आणि भाज्यांनी भरलेले ट्रॅक्टर आता ह्या 3 मालवाहू माशांमधून ह्या किनाऱ्यापासून त्या किनारी यायला जायला लागतात. नदीच्या किनारी लोकांची गर्दी कधीच कमी होत नाही. 3ही मासे काम करून थकून जातात, पण जादूगार मृदंग त्यांच्याकडून काम करून घेताना थकत नाही. ताई, अत्याचार सहन करणं अत्याचार करण्यापेक्षा जास्त गंभीर आहे. तू बरोबर बोलते आहेस. आपण जादूगर मृदंगाचा अत्याचारच सहन करतोय. असून किती दिवस सहन करायचा हा अत्याचार? जोपर्यंत आपण गप्प बसू आणि वेगवेगळे राहू तोपर्यंत. म्हणजे काय?
एकीमध्ये खूप ताकद असते. आपल्याला आपली ताकद ओळखली पाहिजे आणि ह्या जादूगार मृदंगाची जादू तोडली पाहिजे. आपण त्याच्या शक्तीतून बाहेर कसं पडणार? आत्मशक्ती आणि आत्मविश्वास ह्यापुढे कुणाचीच जादू चालत नाही. आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. असं जर असेल तर समज आपण ठरवलंच आहे. उद्याच्या सूर्योदयाबरोबर नगरातले लोक आपली खरी शक्ती पाहतील. हो, उद्या आपण दाखवून देऊ की आपणही काही कमी नाही आहोत. तिन्ही जादूचे मासे आपली जादूची शक्ती दाखवत नदीमध्ये आतंक माजवायला सुरुवात करतात. तिन्ही माशांच्या आतंकामुळे नदीत वादळ येतं. पूर येण्याची शक्यता दिसते. पाणी नदीच्या किनाऱ्यातून बाहेर पडून शहरात शिरतं. लोकांची दुकानं आणि घरं पाण्यात वाहू लागतात. नगरात गोंधळ गोंगाट सुरू होतो. जादूगार मृदुंग आपल्या जादूने परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, पण प्रयत्न अयशस्वी होतात. तिन्ही जादूचे मासे जादूगार मृदंगाला नदीच्या पाण्यात बुडवून मारून टाकतात. तरीही माशांचा राग कमी होत नाही. तेव्हा नगरातील लोक माशांची शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. हे जादूच्या माशांनो, तुमचा अपराधी जादूगर मृदंग होता, ज्याला तुम्ही मारून टाकलेला आहे. जादूगर मृदुंगला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे. आम्ही नगरातील लोक निर्दोष आहोत. कृपया आमचं नुकसान करू नका. तुम्ही लोक सुद्धा इतके निरपराधी नाही आहात जितकं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. आम्हा माशांना मालवाहू जहाज तुम्हीच लोकांनी बनवलं आहे. ह्या नदीवर पूल बनवण्याचं काम सरकारचं आहे. तुम्हा लोकांना आपल्या नेत्याकडून काम करून घेता येत नाही, म्हणून आम्हा माशांना तुम्ही त्रास द्यायला लागलात. त्रास देण्याची सुद्धा एक मर्यादा असते. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झालेली आहे. हो, आम्हाला जादूगर मृदुंगाची साथ द्यायची नव्हती. यापुढे मीही असं काम काही करणार नाही. ठीक आहे, आम्ही शांत जरी झालो तरी आम्हाला न्याय मिळणार नाहीये. हो, आम्ही समुद्रात राहणारे मासे आहोत. या नदीतल्या एवढ्याशा पाण्यात आमचा जीव गुदमरतो. तुम्ही आम्हाला परत समुद्रात सोडू शकता का? हो, आम्ही आयुक्तांना विनवणी करून तुम्हा तिघांना सन्मानपूर्वक समुद्रात पाठवण्याची व्यवस्था करू शकतो आणि आम्हाला क्षमा करा. तिन्ही मासे नगरातील लोकांचे बोलणं ऐकून आनंदी होतात आणि आपला राग शांत करतात. आयुक्त साहेब खूप विज्ञानपूर्वक आणि व्यवस्थितपणे तिन्ही माशांना समुद्रात परत सोडून देतात. अशा प्रकारे तिन्ही मासे त्यांच्या घरी परत आल्यामुळे आनंदी होतात. ही कहाणी एका अशा शहराची आहे जे शहर नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. या शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी या नदीला पार करून जावं लागतं. नदीचं पात्र इतकं मोठं असतं की तिला छोटा समुद्र म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. ही नदी अनेक वर्षांपासून आपल्यावरती एक पूल बांधला जाईल अशी वाट बघत असते. काळाबरोबरच लोकांच्या समस्या वाढत गेल्या, पण नदीवर काही पूल बांधला जात नाही. अशा वेळी जादूगर मृदुंग संधीचा फायदा घेऊन समुद्रातल्या एका विशालकाय माशाला आपल्या नियंत्रणात घेऊन या नदीत घेऊन येतो आणि मग नदीच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत सामान घेऊन जाण्याचा मार्ग शोधतो. माझा जादूचा मासा तुमचं सगळं सामान या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तुझा मासा एक वेळेला किती सामान घेऊन जाऊ शकतो? तुम्ही सांगा तुमच्याकडे किती सामान आहे, आणि माझा मासा खूप सामान घेऊन जाऊ शकतो. भाडा किती होणार? 2 रुपये किलोच्या प्रमाणे फिक्स आहे. भाड्यामध्ये काही भाव कमी होणार नाही. जादूवर माझा एक ट्रॅक्टर आहे जो किनाऱ्याला घेऊन जायचा आहे. जाऊ शकतो का? काळजी करू नका, माझा मालवाहू असा ट्रक आणि बस सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तुझा तर छोटासा ट्रक आहे. ठीक आहे, मी माझा ट्रॅक्टर घेऊन येतो. मीही माझा सामान घेऊन येतो. हे जादूचा माशा, तोंड उघड. चला, तू तुझा ट्रॅक्टर घेऊन आज जा आता. दादा, जादूगर मृदुंगाने तर अशक्यही शक्य करून दाखवलं. हो, मालवाहूक विमान आणि पाण्यावरती जहाज याबद्दल ऐकलं होतं, पण मालवाहू मासा पहिल्यांदाच ऐकलं. हो, ऐकलं नाही, बघितलं आहे माझ्या डोळ्यांनी, आणि माझ्या 5 गोणी या किनाऱ्यावरून त्या किनारी पोचवलेत.
मी सुद्धा 5 क्विंटल कोळसा नदीच्या त्या किनारी पाठवला आहे. माझ्या सुद्धा 100 बकऱ्या माशाच्या पोटात बसून त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवल्यात, तेही एकदम धडधाकट. काही असो, जादूगरने कमालीची व्यवस्था केलेली आहे. जे काम सरकारने करायला पाहिजे होतं ते का जादूगर करून दाखवतोय. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की हे जर झालं असतं तर जादूच्या माशाची गरजच पडली नसती. जादूगर मृदुंगाकडे अशी काय जादू आहे जी करून इतक्या मोठ्या माशाला आपल्या नियंत्रणात केलेले आहे. दादा, आपल्याला झाड मोजून काय करायचं आहे? आंबे खाण्याशी मतलब आहे, बिया मोजून काय करणार तू? चला भाऊ, आपल्याला वेळेवर गावात पोचायला हवं. आज मालवाहू मासासाठी आगाऊ नोंदणी सुरू झालेली आहे. हो हो, चला चला, आम्ही सुद्धा बरोबर येतोय. क्षमा करा भावांनो, आजची नोंदणी संपलेली आहे. आता अजून जास्त सामान नाही घेऊन जाऊ शकत. तुम्ही लोक उद्यासाठी आगाऊ नोंदणी करा. हे काय बोलताय? आम्ही सकाळपासून रांगेत थांबलो. जादूगर, माझं खूप सामान अर्जंट आहे. आज ते नाही पोचलं तर खूप नुकसान होईल माझं. मला सुद्धा गाडी घेऊन त्या किनारी जायचं होतं. जादूगर भावा, माझ्या मुलीसाठी होंडा घेऊन जायचं होतं. तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. माझ्या मालवाहू माशामध्ये अजिबात जागा नाहीये. जादूगार मृदंगाचा मालवाहू मासा दिवस रात्र माल वाहण्याचे काम करत असतो. जादूगार मृदंग ह्यातून खूप पैसे कमावू लागतो. एक मालवाहू माशामुळे नगरातील लोकांना ये जा करण्यासाठी आणि सामान वाहून नेण्यासाठी सोय झालेली आहे. ह्यामुळे त्यांचा धंदा वाढू लागतो. वाढलेल्या धंद्यामुळे मालवाहू माशावर कामाचा खूप ताण वाढतो. जादूगार मृदंग संधीचा फायदा घेऊन समुद्रातून 2 अजून मोठ्या माशांना आपल्या जादूने प्रभावित करून आपल्याबरोबर घेऊन येतो. त्या माशांवरूनही माल वाहण्याचं तो काम करू लागतो. वाळूने भरलेले ट्रक, माणसांनी भरलेले बसेस आणि भाज्यांनी भरलेले ट्रॅक्टर आता ह्या 3 मालवाहू माशांमधून ह्या किनाऱ्यापासून त्या किनारी यायला जायला लागतात. नदीच्या किनारी लोकांची गर्दी कधीच कमी होत नाही. 3ही मासे काम करून थकून जातात, पण जादूगार मृदंग त्यांच्याकडून काम करून घेताना थकत नाही. ताई, अत्याचार सहन करणं अत्याचार करण्यापेक्षा जास्त गंभीर आहे. तू बरोबर बोलते आहेस. आपण जादूगर मृदंगाचा अत्याचारच सहन करतोय. असून किती दिवस सहन करायचा हा अत्याचार? जोपर्यंत आपण गप्प बसू आणि वेगवेगळे राहू तोपर्यंत. म्हणजे काय? एकीमध्ये खूप ताकद असते. आपल्याला आपली ताकद ओळखली पाहिजे आणि ह्या जादूगार मृदंगाची जादू तोडली पाहिजे. आपण त्याच्या शक्तीतून बाहेर कसं पडणार? आत्मशक्ती आणि आत्मविश्वास ह्यापुढे कुणाचीच जादू चालत नाही. आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. असं जर असेल तर समज आपण ठरवलंच आहे. उद्याच्या सूर्योदयाबरोबर नगरातले लोक आपली खरी शक्ती पाहतील. हो, उद्या आपण दाखवून देऊ की आपणही काही कमी नाही आहोत. 3ही जादूचे मासे आपली जादूची शक्ती दाखवत नदीमध्ये आतंक माजवायला सुरुवात करतात. 3ही माशांच्या आतंकामुळे नदीत वादळ येतं. पूर येण्याची शक्यता दिसते. पाणी नदीच्या किनाऱ्यातून बाहेर पडून शहरात शिरतं. लोकांची दुकानं आणि घरं पाण्यात वाहू लागतात. नगरात गोंधळ गोंगाट सुरू होतो. जादूगार मृदंग आपल्या जादूने परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, पण प्रयत्न अयशस्वी होतात. 3ही जादूचे मासे जादूगार मृदंगाला नदीच्या पाण्यात बुडवून मारून टाकतात. तरीही माशांचा राग कमी होत नाही. तेव्हा नगरातील लोक माशांची शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. हे जादूच्या माशांनो, तुमचा अपराधी जादूगर मृदंग होता, ज्याला तुम्ही मारून टाकलेला आहे. जादूगर मृदंगला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे. आम्ही नगरातील लोक निर्दोष आहोत. कृपया आमचं नुकसान करू नका. तुम्ही लोक सुद्धा इतके निरपराधी नाही आहात जितकं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. आम्हा माशांना मालवाहू जहाज तुम्हीच लोकांनी बनवलं आहे. ह्या नदीवर पूल बनवण्याचं काम सरकारचं आहे. तुम्हा लोकांना आपल्या नेत्याकडून काम करून घेता येत नाही, म्हणून आम्हा माशांना तुम्ही त्रास द्यायला लागलात. त्रास देण्याची सुद्धा एक मर्यादा असते. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झालेली आहे. हो, आम्हाला जादूगर मृदंगाची साथ द्यायची नव्हती. यापुढे मीही असं काम काही करणार नाही. ठीक आहे,
आम्ही शांत जरी झालो तरी आम्हाला न्याय मिळणार नाहीये. हो, आम्ही समुद्रात राहणारे मासे आहोत. या नदीतल्या एवढ्याशा पाण्यात आमचा जीव गुदमरतो. तुम्ही आम्हाला परत समुद्रात सोडू शकता का? हो, आम्ही आयुक्तांना विनवणी करून तुम्हा तिघांना सन्मानपूर्वक समुद्रात पाठवण्याची व्यवस्था करू शकतो आणि आम्हाला क्षमा करा. तिन्ही मासे नगरातील लोकांचे बोलणं ऐकून आनंदी होतात आणि आपला राग शांत करतात. आयुक्त साहेब खूप विज्ञानपूर्वक आणि व्यवस्थितपणे तिन्ही माशांना समुद्रात परत सोडून देतात. अशा प्रकारे तिन्ही मासे त्यांच्या घरी परत आल्यामुळे आनंदी होतात.